आपल्याला शिवसेनाकडून उमेदवारी मिळालेली आहे आपल्या प्रभागात. तर आपण काय सांगाल? नमस्कार, मी जगदीश रघुनाथजी पारधी. मला शिवसेना पक्षातून उद्धव ठाकरे या गटातून मला उमेदवारी मिळाली आहे. मी त्यांचा धन्यवाद करतो. मी आणि माझी आई गेल्या मागील काही वर्षापासून समाजसेवा करीत राहत होती. आता ती आहे नाही, त्यांचे फार फार आभार आहे का त्यांचे मार्गदर्शन घेऊन मी समोर वाढले राहो. सर, आपल्या प्रभागात असे काय समस्या आहे ते घेऊन आपण मैदानात उतरलेले आहात? आमच्या वार्डातली फार फार समस्या आहे. इथे रोडाच्या आहे, पर्यावरणच्या आहे आणि स्वच्छतेच्या पुष्कळच्या समस्या आहे. पाण्याच्या बिलाच्या आहे, पुष्कळचे पाण्याचे बिल वाढून येतात. बिजली बिलच्या आहे आणि पुष्कळच्या शाळांच्या समस्या पुष्कळच्या इथं आणि मटन मार्केटमध्ये स्लॅटर हाऊसची समस्या आहे आणि तिकडल्या का नाईक तलावाकडल्या काही समस्या आहे. त्या सर्व समस्या आपल्याला निवारण करायच्या आहे. त्यासाठी आश्वासन घेऊन मी जनतेसाठी उभा तत्पर राहील. सर, आपण काय सांगाल? आपल्या प्रभागामध्ये मच्छी मार्केट येतो, त्यामधला विकास रखडलेला आहे. आपण ते कसे काय अनेक विकास रखडलेला आहे आणि आपण ते कशी पूर्ण कराल? मी ते मटन मार्केट मच्छीजात मटन मार्केट मधून तिथले नाही का स्लॅटर हाऊस आहे. तिथे स्लॅटर हाऊस आतापर्यंत बनलेलं नाही. मटन मार्केट बनलेलं आहे पण तिथे अस्वच्छता आहे. तिथे ते बनवायचं आहे. त्यानंतर नाही का रोडा इकडल्या नाही का अतिक्रमण समस्या आहे, काही काही स्वच्छतेच्या आहे आणि पर्यावरण दृष्टिकोनातून पुष्कळच्या समस्या इथे रखडलेल्या आहे. त्या मला पूर्ण करायच्या आहे. लोकांचे आश्वासन घेऊन मला कार्य करीत पुष्कळचं निवारण करायचे आहे. आपल्या प्रभागामध्ये एक नगरपालिकेची शाळा आहे, ती खूप वर्षापासून बंद पडलेली आहे. त्यासाठी आपण काय समोरचे पाऊल उचलाल? आम्ही एका शाळेच्या प्रश्न नाही, आम्ही नागपूर शहरातील आणि महाराष्ट्रातील अशा पुष्कळच्या सरकारी शाळा बंद होत चाललेल्या आहेत. त्यासाठी आम्ही गेल्या 7, 8, 10 वर्षापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पिटिशन दायर केलेली आहे हायकोर्टमध्ये की सरकारी शाळा सुरू करावी. कारण की सरकारी शाळेमुळे गोरगरिबांना शिक्षण नाही भेटू राहिला आणि प्रायव्हेट मध्ये पुष्कळचे पैसे लागून राहिले, ते भरू शकत नाही गोरगरीब लोक. एक शाळा आमची इथं जागनाथ दुधारी मराठी कन्या शाळा जी गेली 18 वर्षापासून बंद होती, ती आम्ही सुरू केली आणि पुष्कळचे लोक आमच्या विरोधात पण आले होते, पण नका ते सुरू झाली आणि अशा शाळा आमच्या वतीने सुरू व्हायला हवे म्हणून आम्ही सरकारकडे पिटिशन दायर केलेली आहे. आणि आमचे वकील साहेब ऍडव्होकेट आशुतोष धर्माधिकारी साहेब ते आमच्या केस बद्दल लढून राहिले आणि आम्ही त्यांचे पण आभार मानतो. आणि असेच कार्य आम्ही समोर घेऊन नाही का ह्या सरकारी शाळा सुरू करायच्या आणि त्यामधून गोरगरिबांना शिक्षण मिळावे आणि 12वी पर्यंत मनपामध्ये शिक्षण नाही का फ्रीमध्ये व्हावे असं माझे मत आहे. सर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी आपला खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे. आपण त्या विश्वासाचे कसे पालन कराल? साहेबांनी मला नाही का विश्वास मला इथं उमेदवारी दिलेली आहे, पण मी शपथ घेतो की त्यांच्या उमेदवारीला नाकार नाही होऊ देणार आणि तटस्थपणे उभे राहून त्यांचे कार्य जे आहे उद्देश आहे ते पूर्ण करणार. आपल्या प्रभागाच्या जनतेने आपला खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे. त्यांचे आश्वासन तुम्ही पूर्ण कसे कराल? त्यांचे आश्वासन त्यांच्या सहभागी होऊन नाही का त्यांच्यासोबतली सर्व समस्या मी निवारण करणार हे मी बोलतो. सर, आपण मागच्या वेळेस बघितलं प्रत्येक चुनावामध्ये वोट चोरीचा आरोप लागलेला गेलेला आहे विरोधकांनी. सर, यावेळेस पण या निवडणुकीत पण वोट चोरीचा आरोप लागेल की सरळ पद्धतीने चालेल? आता बघा, हे तर आपण प्रत्येक दिवसापासून तेच बघून राहिलो. जिथे तिथे नाही का बस इथं आम्ही टाकले, तुम्ही म्हणतात आम्ही तुमच्याकडून टाकलं, भाऊ आम्ही तुमच्याकडून टाकलं, पण मत जातात कुठे हेच तर नाही समजत आहे. सर, आपल्या प्रभागामध्ये विकास काम खूप कमी आहे. इथे म्हणजे स्वच्छता नाही आहे. त्यासाठी आपलं पाऊल काय राहील? आमचं तर पाऊल राहीलच आणि सर्व समस्या आम्ही निवारण करणार आणि तटस्थपणे उभं राहून जनतेशी आम्ही उभं राहू. सर, आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला काय एक मेसेज द्याल, काय एक आव्हान कराल? त्यांनी निष्पक्ष छान व्यक्तिमत्व बघून नाही का उमेदवारीला स्वीकारून नाही का चांगल्या व्यक्तिमत्वाला निवडून आणावे असं माझ्या म्हणून मी माझ्या शिवसेना पक्षातील मी आणि माझे बंधू यांना जे दोघे जण आम्ही मशाल या चिन्हावर उभा त्यांना उमेदवारी मिळाली आहे, त्यांना निवडून आणून द्यावे, मशाल या चिन्हावर ठप्पा मारून विजयी करावे.